बेंब्रा येथे राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंतीचा भव्य सोहळा, सभागृहासाठी जागा लोकार्पण व आरोग्य शिबिराचा शेकडो नागरिकांना लाभ। जनसेवेतूनच खऱ्या अर्थाने जयंती साजरी होते हे ब्रीदवाक्य सार्थ ठरवत बेंब्रा येथील अहिल्यादेवी होळकर जन्मोत्सव समितीच्या वतीने राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती अत्यंत उत्साहात आणि सामाजिक बांधिलकी जपत साजरी करण्यात आली। या कार्यक्रमात मोफत आरोग्य तपासणी शिबिर आणि आगामी अहिल्यादेवी होळकर सभागृहासाठीच्या जागेचं लोकार्पण करून सामाजिक विकासाचा एक नवा अध्याय बेंब्रेकरांनी सुरू केला आहे। सभागृहाचे स्वप्न आता वास्तवात जागे झाले, विधिवत लोकार्पण। कार्यक्रमाची सुरुवात राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचं पूजन व पुष्पहार अर्पण करून झाली। बेंब्रा गावातील सार्वजनिक उपक्रमांसाठी हक्काचं व्यासपीठ मिळावे या उद्दांत हेतूने श्री आनंद विठ्ठलराव माली पाटील यांनी स्वतःची मौल्यवान जागा समाजहितासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या सभागृहाकरिता दान केली आहे। मान्यवरांच्या उपस्थितीत या नियोजित जागेवर फीत कापून व नारळ वाढवून अहिल्यादेवी होळकर सभागृहासाठीच्या जागेचं विधिवत लोकार्पण करण्यात आले। श्री माली पाटील यांच्या उद्दांत दातृत्वाचं उपस्थित सर्व मान्यवरांनी आणि ग्रामस्थांनी विशेष कौतुक केलं। अतिथींचं मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांसाठी विशेष प्रेरणा। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलीस उपनिरीक्षक मरखेल विलासजी पवार होते। प्रमुख पाहुणे म्हणून संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष व लातूर जिल्हा संपर्क प्रमुख श्री संकेत पाटील सोरमूरकर, संभाजी ब्रिगेड जिल्हा सचिव बिदरचे रामभाऊ रावणगावे साहेब, संभाजी ब्रिगेडचे तालुका प्रवक्ते औराद श्री दत्ता चोपडे साहेब आणि सामाजिक कार्यकर्ते सुनील पाटील बिजलवाडीकर उपस्थित होते। राजमातांच्या लोककल्याणकारी कार्याचा आढावा घेताना श्री रामभाऊ रावणगावे साहेब व श्री दत्ता चोपडे साहेब या मान्यवरांनी सांगितलं, त्यांनी केवळ राज्यकारभारच केला नाही तर रयतेच्या दुःखात कष्टात सहभागी होऊन त्यांना न्याय मिळवून दिला। आजच्या काळातील तरुणांनी त्यांच्या विचारातून प्रेरणा घेऊन समाजकार्यात सक्रिय होण्याचं आव्हान यावेळी करण्यात आलं। मार्गदर्शन करताना संकेत पाटील सारमोरकर म्हणाले की राजमाता अहिल्यादेवींचं जीवन म्हणजे केवळ इतिहास नसून तो समाजसेवेचा शाश्वत विचार आहे। आज बेंब्रा येथील तरुणांनी पुढाकार घेऊन जो उपक्रम राबवला तो खऱ्या अर्थाने राजमातांच्या विचारांची पेरणी करणारा आहे। याचवेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष पोलीस उपनिरीक्षक मरखेल विलासजी पवार साहेब यांनी उपस्थित विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना अभ्यासासोबत शिस्त, करिअर आणि सामाजिक जबाबदारी या विषयांवर मोलाचं मार्गदर्शन केलं। त्यांनी विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षा आणि सुरक्षित समाज निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या गुणांची सविस्तर माहिती दिली। आरोग्य शिबिराचा शेकडो नागरिकांना लाभ। जयंतीनिमित्त सुरनर हॉस्पिटल भत्तापूर आणि अनुसुया मेडिकल अँड जनरल स्टोअर तुकाराम नगरी यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमने परिसरातील नागरिकांची तपासणी केली। यामध्ये छातीरोग व मधुमेह तज्ज्ञ डॉक्टर रविकांत सुरनर, डॉक्टर वैशाली रविकांत सुरनर ढाले आणि प्राध्यापक दिलीप नारायणराव ठावरे यांनी शुगर, बीपी आणि विविध आजारांचं निदान करून गरजू नागरिकांना मोफत औषधोपचार व सल्ला दिला। जयंती उत्सवाची सांगता हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अहिल्यादेवी होळकर जन्मोत्सव समितीच्या सर्व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले। कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्वांसाठी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आले होते। परिसरातील नागरिकांच्या प्रचंड उत्साहात आणि राजमातांच्या जयघोषात या जयंती उत्सवाची सांगता झाली। हम जो भी दिशा में जाए, सारे पथ चरण छुए और पर्वत शीस नवाए, रास्ते से हट जाए नदियां होके हवाए, हम हैं जियाले जीतने को, हम रण में उतरते हैं, हम सूरज है अंत हमें रातों का करते हैं, युग युग की जंजीरों को खुर्ची केल्या करे सोडून असं वर टाका गडी किंवा मागे चार फुलं असं टाका मागे बांधून हाय का मागे बांधा रिबीन काय की रिबीन बांधा मागे रिबीन तस्वीर येत नसेल मागे बांधा नाही हाय सर ते मागे रिबीन आहे एक फुल घ्या मागे